हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर हा ब्लॉग टाकायला मला थोडा वेळच झाला. तर आज होती होळी आणि त्यामुळे मी आज मस्तपैकी सणाचा स्वयंपाक करणार होती. तर या ठिकाणी माझी भाजी वगैरे एका साईडला फोडणी दिली होती आणि एका साईडला मी करायला घेतली होती कढी. तर कढी कोणाकोणाला आवडते ते कमेंट करून नक्की सांगा. मी कोणताही सण असला की मस्तपैकी कढी वगैरे करत असते, कारण मला कढी वगैरे खूप आवडते आणि त्यामध्ये मस्त भाजी वगैरे टाकत असते किंवा वडेसुद्धा कढीमध्ये खायला खूप छान लागतात. तर या ठिकाणी मस्त असं कढीसुद्धा एका साईडला फोडणी दिलेली आहे आणि एका साईडला भाजीसुद्धा होत आहे. त्यानंतर पुरण वगैरे आधी शिजवून घेतलं होतं मी, कारण नंतर वेळेवर होत नाही. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, आज मी घेवड्याची भाजी केलेली आहे. आमच्या इकडे या विदर्भात याला वालाची शेंगा म्हणतात, तर कुठे कुठे याला घेवडासुद्धा म्हणतात. तर तुम्हाला दाखवते मी, मस्त अशी घेवड्याची भाजी बनवून तयार होती आणि एका साईडला मस्त कढीसुद्धा माझी उतू आली होती. तर हे पाहू शकता, कढीला उत येतो, त्यामुळे त्याला हलवत राहावं लागते आणि कढी फुटू नये यासाठी आपल्याला एकाच दिशेने तिला हलवत राहायचं आहे. तर या ठिकाणी माझी कढीसुद्धा एका साईडला बनवून तयार आहे आणि एका साईडला माझी भाजीसुद्धा बनवून तयार आहे. तुम्हाला जवळून दाखवते. तर आमच्या इकडे याला वालाची शेंगा म्हणतात. तर मस्त अशी टोमॅटो वगैरे टाकून ही वालाची शेंगाची भाजी मी आज केलेली आहे. तर मी सारसुद्धा करणार आहे. मला सारसुद्धा आवडते, जे पुरणाचं पाणी निघते त्याचं सारसुद्धा खूप छान लागते मसाला वगैरे टाकून. तर या ठिकाणी माझा सगळा स्वयंपाक झाला होता आणि गॅस वगैरे स्वच्छ पुसून घेतला होता आणि इथं मी काढायला घेतले होते वडे. तर माझ्या मिस्टरांच्या ऑफिसमध्ये द्यायचं होतं पुरणपोळी आणि वडे. तर या ठिकाणी मस्त असे वडेसुद्धा बनवून घेतले मिक्स डाळीचे. तर आज मी फक्त मिक्स डाळीचेच वडे बनवलेले आहे. त्यामध्ये मस्त असं लसणाची अद्रकची पेस्ट कांदा वगैरे टाकून असे मस्त मिक्स डाळीचे वडे बनवलेले आहे. तर बघू शकता तुम्ही, माझे वडे मस्त खूप क्रंची आणि मस्त झाले होते. तर माझे वडेसुद्धा बनवून तयार होते आणि सर्वात शेवटी मी करायला घेतली होती आता पुरणपोळी. तर पुरणपोळी गरमच छान लागते, म्हणून सर्वात शेवटी मी पुरणपोळ्या करत होती. तर सकाळपासूनचा माझा स्वतःचा ताल बघा कसा झालेला आहे. सकाळी मस्त वेणी वगैरे घालून स्वयंपाकाला बसली होती. ते सर्वात शेवटी बघा माझे केस वगैरे बांधून सर्व स्वयंपाक बनवणं तयार आहे, कारण आता गरमीसुद्धा खूप व्हायला लागते. तर आपलं सर्व जे आहे तयारी वगैरे केली ती सगळी खराब होऊन जाते, घामसुद्धा येते आणि या स्वयंपाक करून एका बाईची हालत अशी होते. तर या ठिकाणी माझी मस्त अशी मऊ लुसलुशीत पुरणपोळी बनवून तयार आहे, बघू शकता तुम्ही. चला मग तुम्ही सुद्धा या पुरणपोळी खायला. तर या ठिकाणी माझा सर्व स्वयंपाक बनवून तयार होता आणि सर्वात शेवटी मी करायला घेतली होती पूजा, कारण या सगळ्या गडबडीत माझ्या पूजाच राहिली होती. म्हणून स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर मस्तपैकी पूजा वगैरे केली आणि हाताला लागलेल्या देवाला नैवेद्यसुद्धा दाखविला. तर असा होता माझा आजचा संपूर्ण दिवस. तुम्हाला माझा आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.